अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा शुभ तया आठविता मा पुण्यराशी तर माझा पुंडलिका वरदर्श श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा म्हणा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप धरुषणे हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवेला गे जाण शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप धरुषणे हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा आज तारीख 13 ऑगस्ट आहे की नाही 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट 2026 ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो दिनविशेष आहे तो असा आहे की आज आहे ना स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली आज आणि उद्या मला वाटतं आपली 15 ऑगस्ट. त्याच्यानंतर आज आहे ना स्वतंत्र पाकिस्तानची जेव्हा निर्मिती झाली तिचं म्हणजे स्मृतिदिन आज पाळला जातो इथे आपल्या भारतामध्ये. म्हणजे त्याला असं म्हणतात की विभाजन विविका स्मृतिदिन, पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे. त्याच्यानंतर आजच 1945 साली जपानने
शरणागती पत्करली. तेव्हा द्वितीय जे महायुद्ध आहे ते समाप्त झाले. त्याच्यानंतर आज मोठ्या जे काही कलाकार आहे, जॉनी लिव्हर म्हणून आहे, नंतर सुनीती चौहान आणि प्रवीण आमरे यांचा जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री कैलासाचे श्री विलासराव देशमुख यांचं निधनही आज झालेलं आहे. त्यांची पुण्यतिथी आहे. 2012 साली त्यांचं निधन झालं. तर अशी ही घटना आहे. आणि आजचा जो श्लोक आहे तो 6वा श्लोक आहे. तो 6वा श्लोक मी म्हणेल आपण म्हणायचा आहे माझ्या मागे. म्हणजे अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 6. अजोपि सन्नवययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामयात्ममायया. आता या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला म्हणजे अर्जुनाला आणखीन सांगतायत की मीच सूर्याला योग सांगितलेला आहे आणि ते मला आठवतं आहे. आणि तुझे आणि माझे त्यापासूनही भरपूर जन्म झाले. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, अजोपी सन्नवयता आत्मा, म्हणजे मी कसं आहे, मी खरा जन्मरहित आहे. जन्म नाही म्हणून मला मृत्यू पण नाही. कारण जन्माला आलेला प्रत्येकजण काय होतो, इथे मृत्यू पावतो. तर मी अविनाशी आहे. आणि मी जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा म्हणजे मला जे जन्म घेण्याच्या प्रक्रियेला अवतार असं म्हणतात, आहे की नाही. आणि मी जेव्हा अवतार घेतो ना तेव्हा मी भूतांचा ईश्वर आहे, सर्व भूतांचा, ही मला कल्पना असते माझ्याकडे. म्हणजे माझं जे शरीर आहे मानवाचंच राहील. किंवा समजा राम होते, प्रभू रामचंद्र, ते मानवी शरीर होतं. परंतु मानवी शरीर असताना मी ईश्वर आहे ही त्यांना कल्पना होती. पण त्यांनी दाखवत नव्हते, ते दाखवत नव्हते. तर असं ते म्हणतात की मी ईश्वर आहे, सर्व भूत माझ्या आश्रयाने राहतात, याची मला कल्पना असते. त्याच्यानंतर काय म्हणतात ते की प्रकृतीम स्वामिधिष्ठाय, म्हणजे मीच बनवलेली प्रकृती आहे, त्याचंच मी काय करतो, आश्रय घेतो. आणि संभवाम आत्ममायया, म्हणजे मी स्वतःच्याच मायेने मी काय होतो, प्रगट होतो. स्वतःच्याच मायेने मी काय करतो, प्रगट होतो. तुम्ही आम्ही मायेच्या अधीन आहे आणि माया भगवंताच्या अधीन आहे. म्हणजे असा फरक आहे भगवंताच्या आणि आपल्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला मनुष्यधारी दिसतो श्रीकृष्ण, पण ते मनुष्यधारी नाही आहेत. त्यांनी काय केलं आहे, मायेचा पडदा टाकलेला आहे. मायेचा पडदा टाकल्यामुळे यशोदा त्याला बाळ म्हणते. आता तो बाळ आहे का, तो बाळ नाही आहे. ती त्याला आई, मी त्याची आई आहे, मी त्याची आई आहे. वास्तविक त्याला कोण आई नाही आणि कोणी पिता पण नाही. परंतु त्याने ते काय केलेलं आहे, लीला केलेली आहे की नाही. हे मायेचं हे आहे. तुम्हाला म्हणतो, एकदा काय झालं, गणपतीची आराधना करायची होती यशोदेला. तिने गणपतीसाठी मोदक वगैरे बनवून ठेवले सगळे. आणि तिचं काय काम निघालं. ती म्हणाली, कृष्णा याच्या मोदकाकडे लक्ष ठेव आणि कोण आलं तर बघ म्हणे, मी जरा काम करून येते. मग श्रीकृष्ण असं म्हणतो की अरे याला एवढे मोदक आहेत एवढे मोदक आहेत. तर म्हण याला एवढे काय करायचं, आधीच पोट याचं वाढलेलं आहे. परंतु त्यांनी बघितल्यानंतर काय केलं, त्या मोदक तर खाल्लेच,
पण त्या गणपतीला सुद्धा खाऊन टाकलं. म्हणजे एवढी भूक होती त्याची. आणि मग ती हे येते, कोण, त्याची आई येते. आई आल्यानंतर बघ काय चले मोदकही नाही आणि गणपतीही नाही, बाबा काय मागले. मग ती कृष्णाला म्हणते की बा इथे देव काय झाला. तर नामदेवरायाने मस्त सांगितलं त्याच्यामध्ये, त्याच्या अभंगामध्ये, की देवासे आसू आले. देव काय, देव समोर आहे, देव समोर आहे आणि ती म्हणते देव कुठे गेला. मग ह्या बोलण्याचा त्यालाच आसू आला देवाला. म्हणजे ही सगळी माया आहे त्याची. आणि काय केलं सगळे हे जे खरं म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी नाही, कोटी म्हणजे प्रकार. आणि प्रत्येक जसं आपण आपलं एक शासन चालतं बघा सरकारचं, काय करतं, एक पंतप्रधान असतात आणि सगळी खाती वाटप असतं सगळ्यांचं एक एक अधिकारी म्हणजे ते नेमलेले असतात मंत्रिमंडळात. आणि मग त्यांचा अधिकार जसा आता गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पाला बुद्धीचा अधिकार आहे. आपल्याला जर का बुद्धी पाहिजे असेल तर आपण गणपतीच्या आराधना केली पाहिजे. मग ती आराधना केल्यानंतर तुम्हाला तुमची बुद्धी वाढते, विकसित होते. असा तो म्हणजे हे सगळं ते नेमून दिलेलं आहे. परंतु हे सगळं सृष्टीचालक सगळं चालवतो. सृष्टीचालक वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे. आणि मग तो अर्जुनाला असं म्हणतो की मी सृष्टीचालक असल्यामुळे मी अनादी आहे आणि मी माझ्या मायेनेच मी जन्म घेतो आणि मायेनेच मी संपतो. तर अशा प्रकारे तो अर्जुनाला सांगतो की मी स्वतःला मी अवतार जरी घेतला तर मी ईश्वर आहे म्हणून मी विसरत नाही. आणि माझं जन्म घेण्याचं काहीतरी उद्दिष्ट असतं. मी उगाच जन्म घेत नाही. आणि माझं ठिकाण पण ठरलेलं असतं. पुढे जन्म घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, कुठलं कार्य करायचं, हे सगळं अगोदर ठरलेलं असतं. आणि आपलं काय, आपल्याला काहीच ठरलेलं नाही. आपलं काय ठरलेलं आहे, आपल्याला जन्म घ्यायचा कुठे ठरलं आहे का आपलं. कुठेही आपला जन्म घेतो, कुठल्याही कुळामध्ये आपल्याला जन्म मिळतो. आणि जन्म मिळाल्यानंतर आपण काय तक्रार करू शकतो का, हे मला इथं या कुळात कशाला जन्म दिला म्हणून, असं नाही. म्हणजे आपल्या आणि पराधीन आहे पुत्र मानवा, दोष ना सगळं आपण पराधीन आहोत. आणि अशा पद्धतीने मी कसा अलौकिक आहे आणि साधारण मानव कसा साधा आहे, किती तफावत आहे माझ्यात आणि सामान्य मनुष्यामध्ये, हे भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात ते आता आपण बघा. 44 क्रमांकाची ओळी आहे, मिळाली सगळ्यांना. 44 क्रमांकाची. मनोनी आगवे मागील मज आठवे, मी अजूनही परिसंभवे प्रकृती योगी. मला मात्र सगळं आठवतं मागचा जन्म. कारण मी कसं आहे, मी जन्मरहित आहे वास्तविक पाहता. पण माझ्याच मायेने, मी योग मायेने माझा जन्म होतो आणि माझ्याच योग मायेने माझं विलिनीकरण होतं पंचमहाभूतामध्ये, असं भगवंत अर्जुनाला सांगताय. पुढे बघा. माझे अवयत्व तरी नसे, परे होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई. वास्तविक मी जन्माला जरी आलो ना तरी माझं अविनाशी तत्व जे आहे त्याला कुठेही बाधा होत नाही. मी जन्माला आल्यासारखं दिसतं, गेल्यासारखा दिसतो.
हे भ्रांतीमुळे होत आहे. वास्तविक मी सच्चिदानंद आहे, सत आहे. आणि असं ठिकाण नाही आहे. मी सगळ्या चाराचारामध्ये काय आहे, मी भरलेला आहे. सृष्टी नव्हती तेव्हा पण मी होतो, सृष्टी आहे तेव्हा पण मी आहे, आणि प्रलय झाल्यावर तेव्हा पण मी राहणार आहे. म्हणजे तिन्ही परिस्थितीमध्ये माझं अस्तित्व आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. पुढे बघा, माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परे कर्माधिनू ऐसा वडे, ते भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. इथे ते अर्जुनाला म्हणतात बघा, परिकर्माधिनू ऐसा आवडे. म्हणजे लोकांना वाटतं मी कर्म करतो, पण मी कर्म करत नाही. ही भ्रांती आहे लोकांकडे. आणि मी जन्माला आल्यानंतर माझी स्वतंत्रता मोडत नाही. मी आपल्याला मागं आता आपलं बोललो की आपण पराधीन आहे पुत्रमा. तसं भगवंताने जेव्हा अवतार घेतला श्रीकृष्णाचा, तेव्हा ते रामाने ते पराधीन आहेत. कारण ते कसं आहे माहिती आहे का, फक्त पूर्ण अवतार आहे. आणि श्रीकृष्णाचा कसं आहे, पूर्णतम अवतार आहे. नामदेवरायाने एका ठिकाणी रामाचं वर्णन करताना असं म्हटलंय, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून जावीन नामा म्हणे. जे वाल्मिकांनी लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र वागले. म्हणजे स्टोरी अगोदरच लिहिलेली आहे. पात्र नंतर आहे, रामाचा अवतार नंतर आहे, ठरलेला आहे. तसं कृष्णाबाबत नाही आहे. कृष्णाने जे पाहिजे ते सगळं मनासारखं केलं. कोणाला विचारलं, जेव्हा शेषाला सांगितलं त्यांनी की चला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे, ते म्हणा नको बाबा अवतार तुझ्याबरोबर. ते आमचे गुरुवरे असं म्हणायचे. तेव्हा एक नसीब नावाचा पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये ते गाणं आहे, चल मेरे भाई, असं काहीतरी गाणं आहे. ते चल मेरे भाई चलो, असं काहीतरी ते गाणं आहे ते. तर मग तो असं म्हणतो कृष्ण याला, बलराम म्हणजे शेषाला, चल म्हणायचं, तेरे हात पडता हूँ, तेरे पाव पडता हूँ. म्हणजे चल बाबा तुला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. ते म्हणे नको म्हणे, तुझ्यावर अवतार नको. कारण मी लक्ष्मणाचा अवतार घेतला, मला सगळं विनाकारण 14 वर्ष वनवास पत्करावा लागला. मी झोपलो नाही 14 वर्ष. बरं ठीक आहे म्हणे, या अवतारात आपण थोडं सुधारून घेऊ म्हणे. काय सुधारून घ्यायचं म्हणे, तू ह्या अवतारात तू मोठा हो म्हणे. आता तू बलराम हो म्हणे. आता मी राम होतो ना, हा तू आता बलराम हो. परंतु बघा तो किती म्हणजे नटधारी आहे तो कृष्ण. महाभारताच्या वेळेला त्याला कामाला लावून टाकलं. तो गेला हिमालयामध्ये. आता बलराम असता तर त्याने दुर्योधनाचीच बाजू, कारण दुर्योधनाचा जो गुरु होता मल्लयुद्धामध्ये. असा खेळ कोणी खेळायचा आहे, फक्त भगवंतानेच खेळ. पुढे बघा आता की आता हे करणं, हे पटवण्यासाठी ज्ञानोबाराय आपल्याला दृष्टांत देते. बघा काय की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. अरे अर्जुना, आरशात बघितल्यानंतर 2 वस्तू वाटतात. म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब. वेगळे वाटतं की नाही? वेगळे आहेत का? आपलं बिंब कोण आहे माहिती आहे का? आपलं बिंब आहे भगवंत, आणि आपण आहोत प्रतिबिंब. एवढी जरी ओळख झाली आपली बिंब आणि प्रतिबिंबामध्ये, तरी खूप झालं आपलं. मग आपण काय करू? वाम मार्गाला जाणार. कळलं आहे दृष्टांत? पुढे बघा
तैसा तैसा अमृतुषे मी किरटे परे प्रकृती जय अधिष्ठे तै साकारपणे नटनटी कार्या लागे. अरे अर्जुना, तसा मी निरंकार आहे. मला रूप नाही, छाया नाही, गंध नाही, आकार नाही, निर्विकार आहे मी. परंतु मी अवतार कशासाठी घेतो हे पुढच्या श्लोकात सांगतात बघून. आणि पुढे काय आहे की प्रकृतीमुळे मी आकार येतो मला, आणि विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाने नटतो. वास्तविक मी काय आहे? मी निर्गुण आहे, मला आकार नाही आहे. म्हणजे आपल्याला सगुण भक्ती करून कुठे जायचं आहे? निर्गुणापर्यंत जायचं. हा प्रवास म्हणजेच भक्ती आहे की नाही? तर एवढं हे चिंतन ह्या श्लोकामध्ये आहे. आणखीन भरपूर आहे करण्यासारखं, पण आपल्या वेळेची मर्यादा आहे. तर आपण एक समाप्त करू. आणि आपले आता पुढचं सेशन म्हणजे पुढचा जो 7वा श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य, तो आपण सोमवारी घेऊ. कारण 2 दिवस आपले शनिवार रविवार. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम सर्व संतान की जय. अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.